हे गाईज, चला तर आपण बघतोय आपला एक्सरसाइज नंबर 1.4 आणि 1.4चा लास्ट क्वेश्चन. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट, म्हणजे ट्रूथ टेबल इथे काढायचं नाही, विदाउट युजिंग करायचं आहे सगळं. बाय युजिंग अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, रूल्स वापरायचे. त्या सगळ्या रूलचा वापर करून आपल्याला हे प्रूव्ह करायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर हिअर लेफ्ट हँड साइड. Consider left hand side. So what is the left hand side? So the left hand side is P double implies Q, and P double implies Q can be written as, we know that P implies Q and Q implies P. ओके, याला आपण असं लिहू शकतो. सो यालाच आपण पुढे असं लिहू शकतो, P implies Q ला कंडिशनल लॉ सगळ्यांना माहिती. ओके, सो बाय युजिंग कंडिशनल लॉ वी कॅन, हा कोणता रूल होता? बाय युजिंग बाय कंडिशनल लॉ. इथे लिहायचं बाय कंडिशनल लॉ. ठीक, इथे वापरायचं कंडिशनल. सो कंडिशनल मीन्स निगेशन ऑफ पी और क्यू अँड निगेशन ऑफ क्यू और पी. कोणता रूल वापरला इथे? बाय युजिंग कंडिशनल लॉ. ठीक आहे, कंडिशनल लॉनुसार आपण असं लिहू शकतो. ठीक, सो इथे वापरायचं आहे बाय युजिंग नाव डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कोणता वापरायचा आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह. सो डिस्ट्रीब्युटिव्ह कसा? फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज निगेशन ऑफ पी अँड क्यू ॲज इट इज, अँड सॉरी निगेशन ऑफ पी और क्यू ॲज इट इज अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक, आणि मध्ये आहे ऑर, तर तो ऑर इथे घ्यायचा आहे. ओके, हा वाला ऑर इथे घ्यायचा आहे. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज निगेशन ऑफ पी अँड क्यू, आणि इथे काय घ्यायचे? अँड पी. सो कोणता रूल वापरला? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. सो इथे पुन्हा एकदा काय करायचं आपल्याला? वन्स अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह. पुन्हा एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह घेतल्याने काय होणार आहे? पण निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ क्यू हे एका ब्रॅकेटमध्ये, और निगेशन ऑफ पी अँड पी अँड एक मिनिट हा, इथे काय हो? और क्यू अँड पी. एक मिनिट, इथे काहीतरी निगेशन ऑफ पी अँड पी काहीतरी चुकलंय वाटते. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज अँड दिस और ॲज इट इज, हां इथे और आहे. ओके, इथे और आहे. सो हे काय होणार? निगेशन ऑफ पी अँड पी और क्यू अँड पी. इथे परत कोणता रूल अप्लाय केला आपण? बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक, सो पुढे काय होणार आहे? दिस कॅन बी रिटन ॲज निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. क्यूला आपण काय म्हणायचं? बाय युजिंग हे इथे कोणता रूल वापरायचा आहे? कॉम्प्लिमेंट लॉ. क्यूला म्हटलं 1 इंटू निगेशन ऑफ क्यू मीन्स 0. 1 इंटू 0 मीन्स 0, पण 0च्या जागेवर आपण फॉल्स लिहितो म्हणून इथं फॉल्स. ठीक आहे, और इथे पण निगेशन ऑफ पी अँड पी सेम असंच आहे ना, सो हे पण फॉल्स येणार. और क्यू अँड पी कोणता लॉ वापरला? कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ वी कॅन राईट लाईक दिस. इथे वापरायचा आयडेंटिटी. एनिथिंग प्लस एफ म्हणजे 0. हे म्हणजे एनिथिंग, हे म्हणजे प्लस, आणि हे म्हणजे 0. सो एनिथिंग प्लस 0 मीन्स एनिथिंग ॲज इट इज. एनिथिंग म्हणजे कोणी? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ॲज इट इज. और इथे पण 0 प्लस एनिथिंग म्हणजे एनिथिंग ॲज इट इज, म्हणजे क्यू अँड पी ॲज इट इज. कोणता लॉ अप्लाय केला? बाय युजिंग आयडेंटिटी लॉ.
बाय युझिंग आयडेंटिटी लॉ. ठीक आहे, याच्या ठिकाणी याला म्हटलं एनिथिंग प्लस 0 मीन्स एनिथिंग ॲज इट इज, एनिथिंग प्लस 0 मीन्स एनिथिंग ॲज इट इज. आता आपल्याला काय पाहिजे इथे, आपल्याला प्रूव्ह करायचे पी अँड क्यू. पहा इथे पी अँड क्यू होऊ शकतं, असं फ्लिप करावं लागेल फक्त याला. सो दिस कॅन बी रिटन ॲज, हे तर ॲज इट इज. ओके, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ क्यू, ऑर फ्लिप केला पी अँड क्यू, पी अँड क्यू फ्लिप केल्यानंतर कम्युटेटिव्ह लॉ बाय युझिंग विच लॉ, कम्युटेटिव्ह लॉ. ओके, पुन्हा या दोन्ही ब्रॅकेटला फ्लिप करा. दिस कॅन बी रिटन ॲज पी अँड क्यू ऑर negation of p and negation of q. okay, once again we use here commutative law. so झालं हे आपला फायनल आन्सर. ठीक आहे, दिस वन इज RHS, हेन्स प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड. सो अशा पद्धतीने प्रूव्ह करावं लागेल. सो त्यासाठी आपल्याला हे सगळे लॉज माहिती पाहिजे, बाय कंडिशनल लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट, आयडेंटिटी, कम्युटेटिव्ह. हे सगळे जर माहिती असतील तर आपण इझिली याला सॉल्व करू शकतो. सो अशा पद्धतीने फर्स्ट वनला सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट याचा स्क्रीनशॉट काढा. नेक्स्ट वी आर गोइंग टू सॉल्व द सेकंड वन विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, म्हणजे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट यूज करू. सो द सेकंड स्टेटमेंट इज P or Q, P or Q. okay, P or Q and P or negation of Q, P or negation of Q equivalence to P. ठीक आहे, सोपं आहे. consider LHS, write down here, consider left hand side. so the left hand side is what, P or Q and P or negation of Q, right? and this can be written as, इथं पण P or दिसतोय, इथं पण P or दिसतोय, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा. P or ला कॉमन, Q राहणार इथे अँड इथे राहणार निगेशन ऑफ Q. कोणता लॉ वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह, बाय युझिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, पहा हे काय होणार, P or ॲज इट इज Q, Q अँड निगेशन ऑफ Q. Qला आपण म्हटलं 1 प्लस 1 इंटू निगेशन ऑफ Q. Qला जर 1 म्हटलं निगेशनला 0 म्हणणार. 1 इंटू 0 मीन्स 0, पण 0 न लिहिता आपण काय लिहितो तिथे, फॉल्स. ओके, काय लिहितो, फॉल्स. कोणता लॉ वापरला, कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि इथे वापरायचा आयडेंटिटी, एनिथिंग प्लस 0 इज इक्वल टू एनिथिंग बाय युझिंग आयडेंटिटी लॉ, बाय युझिंग आयडेंटिटी लॉ. झालं, अशा पद्धतीने आपण याला प्रूव्ह करू शकतो. सो सेकंडला अशा पद्धतीने सॉल्व करायचे, 3 लॉ वापरायचे, डिस्ट्रीब्युटिव्ह, कॉम्प्लिमेंट अँड आयडेंटिटी. नेक्स्ट वी आर गोइंग टू सॉल्व थर्ड स्टेटमेंट. ठीक आहे, सो थर्ड वन इज विदाउट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट द स्टेटमेंट नंबर 3 इज P and Q, P and Q, okay, or negation of P and Q, okay, or P and negation of Q equivalence to P or Q, right? This is the third statement. Consider LHS, consider left hand side. So the left hand side is P and Q, or negation of P and Q, or P and negation of Q. Okay, this can be written as, आता कसं करण्याला, so here we are going to solve this question. याला कसं सॉल्व करणार, so write down here first two bracket as it is, P and Q, or negation of P and Q, or P and negation of Q.
ओके, बाय यूजिंग असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ आपण असं लिहिणार. त्याच्यानंतर वापरायचं इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सो बाय यूजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मीन्स P and Q as it is or negation of P. ठीक आहे, or negation of P and Q. इथे काय करू शकतो आपण, निगेशन ऑफ Q दिसतो, निगेशन ऑफ अँड Q. सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरायचा डायरेक्ट. दिस कॅन बी रिटन ॲज P or negation of P or negation of P and Q. okay, P or negation of P and Q or P and negation of Q. कोणता लॉ वापरला, बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बाय युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट वन इज P or negation of P. इथे वापरायचा बाय कॉम्प्लिमेंट लॉ. दिस इज 1 plus 0. 1 plus 0 means 1. 1 म्हणजे ट्रू. ट्रू and Q or P and negation of Q. P and negation of Q. इथं कोणता वापरला आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. बाय युजिंग कॉम्प्लिमेंट लॉ T and Q. T म्हणजे 1 into anything. 1 into anything means anything as it is. Anything as it is means Q as it is. वापरला आयडेंटिटी लॉ. or P and negation of Q by using identity law. आणि अप्लाय करायचे Q or P and Q or negation of Q. okay, Q or P and Q or negation of Q. डिस्ट्रीब्युटिव्ह वापरलाय पुन्हा एकदा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. Q or P as it is. Q or P as it is and Q or negation of Q. Q means 1 or means plus, negation of Q means 0. 1 plus 0 means 1 आणि 1 म्हणजे असतं ट्रू. तो कोणता वापरला इथे, कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, कॉम्प्लिमेंट. anything into 1. anything into 1 means Q or P. कोणता लॉ वापरलाय, बाय युजिंग आयडेंटिटी लॉ. आणि इथे आपल्याला प्रूव्ह करायचं P or Q पाहिजे. सो फ्लिप करायचं मीन्स उलटा P or Q बाय युजिंग कम्युटेटिव्ह लॉ. we can write this, hence proved. okay, hence proved. so which rules are used here? first of all associative law. बघा इथे and Q होता, सो and Q. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये हा सेपरेट and Q. इथे पण आहे, इथे पण and Q कॉमन. सो P or negation of P, second bracket as it is. P or negation of P, this is the complement law. ते असतं T tautology and Q or P and negation of Q. this one is complement law. हे येणार by using identity law. this is Q or second bracket. पुन्हा एकदा इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलाय आणि इथं याच्यासाठी पुन्हा एकदा कॉम्प्लिमेंट लॉ. नाव वन्स अगेन आयडेंटिटी लॉ. एनिथिंग into 0, anything into 1. anything 1 to 1 means anything. so Q or P. याला फ्लिप करा means P or Q. so this is all about statement number 3.
next and last statement is fourth statement, negation of P or negation of Q, P or negation of Q implies P and negation of Q, P and negation of Q equivalence to P or negation of Q and negation of P or Q. Write down here first LHS. So the LHS is negation of P or negation of Q implies P and negation of Q, and this is equivalence to, we know that the conditional law P implies Q असेल तर negation of P or Q. Okay, so here P implies QE, so negation as it is according to the conditional law. Negation of पहिल्याचं negation means याचं negation, or second as it is means second bracket as it is. कोणता लॉ वापरला? कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉ हे निगेशन आतमध्ये अप्लाय केल्यानंतर काय होणार? निगेशन ऑफ निगेशन मीन्स पी ऑर निगेशन ऑफ क्यू, डी मॉर्गन्स लॉ. आणि हे निगेशन इकडे जाणार, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू बाय युजिंग डी मॉर्गन्स लॉ. सो हे काय होणार? दिस कॅन बी रिटन ॲज पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड once again De Morgan's negation of P or negation of negation means Q. ओके, आणि प्रूव्ह करायचं आपल्याला तेच. ठीक, वन्स अगेन यूज डी मॉर्गन्स लॉ हिअर. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला याला सॉल्व करावं लागेल. पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड इथं अशा पद्धतीने. ठीक आहे, इथं आधी काय केलं? कंडिशनल लॉ वापरला. कंडिशनल कसा? पी इम्प्लाइज क्यू जर असेल तर निगेशन ऑफ पी ऑर क्यू करतो आपण. इथे वापरला डी मॉर्गन्स लॉ. हे बाहेरचं निगेशन ॲप्लाय केलं. निगेशन ऑफ निगेशन म्हणजे आहे तोच ब्रॅकेट मिळेल, ऑरचा अँड झाला. हे निगेशन ह्या ब्रॅकेटला पण जाईल. ओके, डी मॉर्गन्स लॉ. आणि इथे ॲज इट इज फर्स्ट ब्रॅकेट, हे ॲज इट इज, हे निगेशन आतमध्ये वापरलं की अँडचं ऑर होणार, निगेशन ऑफ पी होणार, निगेशन ऑफ निगेशन म्हणजे क्यू होणार. डी मॉर्गन्सला पुन्हा एकदा यूज केला. अशा पद्धतीने आपल्याला जे पाहिजे ते मिळालं. हेन्स प्रूव्ड, हेन्स प्रूव्ड. सो अशा पद्धतीने आपला हा टॉपिक इथे संपलेला आहे. एक्सरसाइज 1.4 इथे संपलेला आहे. नेक्स्ट जो पुढचा टॉपिक होता तुमचा ॲप्लिकेशन ऑफ स्विचिंग सर्किट, तो ह्या वर्षी तरी काही नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, सो आपला इथे एक्सरसाइज संपलेला आहे, ॲज वेल ॲज लेसन पण इथं फिनिश झालेला आहे. ओके, सो उद्यापासून आपण नवीन लेसन स्टार्ट करू. ओके, चला तर स्टुडंट्स, बाय ऑल ऑफ यू.